आयुर्वेदानुसार प्रत्येक व्याधीचा जन्म हा पोटातून होतो, म्हणजे अपचनामुळे होतो. कॉन्स्टिपेशन म्हणजे अपचन का, ऍसिडिटी म्हणजे अपचन का, की 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे, तर त्याच्यामुळे सुद्धा अपचन होतं का? तो म्हणून आपण म्हणतो की जेवण झाल्यावर लगेच झोपू नका, हो. की जेव्हा त्यांचा मल पडतो पाण्यामध्ये तर तो तरंगला पाहिजे, तर तो योग्य मल आहे. बलून कसा फुलतो तसं आपलं पोट पण फुगायला लागलेलं असतं. तो लहान मुलांमध्ये पण आपण आजकाल बघायला लागलो की त्यांना एक तर मोबाईल बघण्याची सवय असते, ऑफिसमध्ये सुद्धा कॅन्टीन मधलं खाणं, आणि रात्रीची जागरणं चालू होतात, वेळाच पाळल्या जात नाही. पोटामध्ये लेफ्ट साईडला खूप दुखतंय, पोटात दुखायला लागतं, पेन व्हायला लागतं, की डायरेक्ट औषधांवर न जाता पहिले काही घरगुती उपाय करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 9-10ला जेवताय आणि 11ला झोपताय तर हमखास अपचनाची कंप्लेंट तुमच्यामध्ये होणार, म्हणजे त्याचं पचन नीट नाही होते, ते पोटात पडून आहे, तर मग त्याच्यावर फर्मेंटेशन व्हायला लागतं. नमस्कार, इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये मी तपस्या नेवे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या खूप उन्हाळा वाढलेला आहे, खूप गरम होतंय आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपल्या तब्येतीवर काही ना काहीतरी परिणाम होत असतो. पण आपण बऱ्याचदा डॉक्टरांकडनं ऐकतो की यामागे बऱ्याचदा आपलं पचन नीट झालं नाही हे कारण असतं. मग अपचन म्हणजे नेमकं काय याबद्दल आज आपण डॉक्टर रुचा यांच्याशी गप्पा मारणार आहोत. डॉक्टर रुचा, खूप स्वागत. नमस्कार. येस. आताच मी म्हटलं तसं की आपण तब्येतीच्या वारंवार तक्रारी प्रत्येकाच्या होत असतात आणि डॉक्टरांकडे गेलं की ते बऱ्याचदा हे कारण सांगतात की तुमचं पचन व्यवस्था काहीतरी हल्लेली आहे आणि अपचन झालेलं आहे, ऍसिडिटी झालेली आहे, अशी वेगवेगळी कारणं असतात. तर आता नेमकं अपचन म्हणजे काय? ओके, अपचन ह्या शब्दाचा साधा सोपा अर्थ म्हणजे जेव्हा आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचं पचनच जेव्हा नीट होत नाही त्याला अपचन असं म्हटलं जातं. बरोबर. पण अपचनाला कारणीभूत हा अग्नी सुद्धा आहे, कारण काय अग्निमांद्य जर शरीरात झालेला असेल तर मग आपल्या शरीरामध्ये अपचन व्हायला चालू होतं. पण अपचन आणि बद्धकोष्ठता हे वेगवेगळं आहे, ते एकच नाही आहे. सो कसं असतं की आपल्या शरीरामध्ये पचन संस्था आहे जी अन्नाला रूपांतर करणं, म्हणजे जे स्थूल अन्न आहे त्याला सूक्ष्म रूपामध्ये करणं, तरच ते आपलं शरीर ऍब्झॉर्ब करू शकतं, तरच ते रक्तात जाऊ शकतं. पण जर ते पचन म्हणजे रूपांतरणाची प्रोसेस जर नीट नाही झाली तर ते तसंच्या तसं स्थूल अवस्थेतच राहतं आणि शरीराकडनं ते पुढे ढकललं जातं. सो ह्याला कुठेतरी कारणीभूत आहे की आपण म्हणजे काय म्हणतो की त्या पचन संस्थेवर कुठेतरी ताण आलेला आहे, तिथे काम करूच शकत नाहीये, किंवा काही अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळे हे पचन पूर्ण बिघडलेलं असतं. सो हे झालं अपचन, की जेव्हा शरीरामध्ये अन्नाचं पचन नीट होत नाहीये त्यामुळे सारं किट्ट विभाजन हे जे होत असतं ते नीट प्रमाणात होतच नाही. सो अशा अपचनाच्या पेशंट्स मध्ये त्यांना वाटतं की कॉन्स्टिपेशन म्हणजे अपचन का, किंवा मूळव्याधीचा त्रास होत असेल, बरोबर, ऍसिडिटी म्हणजे अपचन का. तर हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आणि अपचनामुळे पुढे जाऊन होणारे हे आजार आहे. अच्छा, म्हणजे पहिलं जे घडणारं मूळ आहे ते अपचन आहे. आणि आयुर्वेदानुसार प्रत्येक व्याधीचा जन्म हा पोटातून होतो, म्हणजे अपचनामुळे होतो. सो त्याला कुठेतरी कारणीभूत हे अपचन असतं. अपचनाचे जे काही आपण म्हणतो की लक्षणं जी पेशंट्स मध्ये दिसायला लागतात ती वेगवेगळी असतात, पर्सन टू पर्सन व्हॅरी करायला लागतात. मग त्यामुळे ह्याला आपण असं अपचन असं म्हणतो. आता अपचन होण्यामागची कारणं तुम्ही म्हणाला तसं वेगवेगळी असतात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला सांगितलं गेलेलं असतं की 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे. आणि आपण बऱ्याचदा बघतो की आता बिझी शेड्यूलमुळे लोक असं घाईघाईत खातात, कोणी उभं राहून खातं, तर त्याच्यामुळे सुद्धा अपचन होतं का, की आपण जर ते व्यवस्थित खाल्लं गेलं नाही आपल्याकडनं तर? नक्कीच. म्हणजे जसं आहे की आयुर्वेदानुसार सांगितलेलं काय आहे की तुम्हाला भूक लागल्यावर 70% तुम्ही आहार घेतला पाहिजे, पण तो पण नीट 32 वेळा चावून घेतला पाहिजे, तरच तो त्याचं सूक्ष्म रूपांतरण व्हायला किंवा तो लिक्विड फॉर्म मध्ये तयार व्हायला हे चावणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हाच सलायवेशन होत असतं मुखामधलं जे आहे, त्याच्यात एन्झाईम्स वेगवेगळी होतात आणि त्यानंतर ते पुढे अन्ननलिकेमध्ये ढकललं जात असतं. बरोबर. म्हणून 32 वेळा चावणं, किंवा जेवताना आपल्याला जेवताना आनंद पण मिळाला पाहिजे.
म्हणजे त्याला आपण म्हणतो ना की इच्छा त्या जेवणाकडे बघून जेवावंसं पण वाटलं पाहिजे एकतर. आणि तेव्हा जेव्हा तुमची इच्छाशक्ती म्हणजे काहीतरी खावंसं वाटतंय तर मग आपोआप पचन ऍक्टिव्हेट व्हायला लागतं. म्हणजे आपल्या पोटातला जो अग्नी आहे तो ऍक्टिव्हेट व्हायला लागतो की त्याला ती भूक लागायला लागते. कडकडीत भूक लागली पाहिजे. अनेक पेशंट्स मध्ये भूकच लागत नसते किंवा असे सिम्पटम्स पण दिसून येत असतात. तेव्हा कुठेतरी ते एकतर टीव्ही बघत जेवत असतात किंवा मोबाईल बघत जेवत असतात की म्हणजे त्या काय चाललंय त्या अन्नाकडे बघितलं सुद्धा जात नसतं. असंच ते अन्न फक्त ग्रहण केलं जात असतं. पण जेव्हा आपण अन्न ग्रहण करताना ते बघतोय त्याचा रस काय आहे किंवा त्याचा रंग काय आहे, ते कसं बनलंय, कच्चं आहे का नाही हेही कळलं पाहिजे आपल्याला. सो आपल्याकडे जेवणाच्या आधी आपण कसं वदनिकवळ घेत आहे म्हणून आपण जेवायला बसतो. आणि का तर त्याला आपण नमस्कार करून त्याची जी काही आपण प्रार्थना करतो की आपल्याला हे अन्न मिळालंय ते गरजेचं आहे आणि त्याचा मान राखणंही तेवढाच गरजेचं आहे. पण आजच्या काळात आपण त्याच अन्नाचा अपमान करायला लागलोय. म्हणजे त्याच्याकडे लक्षही देत नाही. टीव्ही बघतोय, मुलं मोबाईल बघत असतात आणि तसंच ते ग्रहण केलं जात असतं. आणि हे पण कुठेतरी अपचनाचं एक कारण बनायला लागलेलं आहे. आता तुम्ही म्हणालात की प्रत्येक व्यक्तीमध्ये याची लक्षणं वेगवेगळी दिसतात अपचनाची. आता ऍसिडिटी किंवा हे सगळं हे नंतर पुढचे भाग आहेत की अपचनामुळे होणारे हे सगळे विकार आहेत. पण मग लक्षणं काय असतात वेगवेगळी, कसं ओळखायचं की आपल्याला अपचनाचा त्रास होतोय? ओके, अपचन समजून घेण्यासाठी आपण आधी आपली पचन संस्था नक्की कशी आहे ते आपण समजून घेऊया. जेव्हा आपण जेवण ग्रहण करतो तर तेव्हा मुखावाटेच पहिले पचन संस्था म्हणजे पचनाची जी प्रक्रिया आहे ती चालू झालेली असते. म्हणजे सलायव्हेशन होतं, त्याच्यावर एन्झाईम सिक्रीट होतात की जे बारीक बारीक होऊन पुढे जायला लागतं. अन्ननलिकेमधून आमाशयामध्ये अन्न जात असतं म्हणजे स्टमक मध्ये जात असतं. तिथे हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं आणि म्हणजेच त्याला आपण आयुर्वेदानुसार पाचक पित्त असं म्हणतो की ते चरवण करण्याचं कार्य करतं. म्हणजे एखादा मिक्सर कसा असतो की त्याच्यामध्ये ते अन्न एकदम बारीक बारीक केलं जातं, अगदी लिक्विड फॉर्म मध्ये केलं जात असतं. आणि स्टमक मध्ये प्रोटीन हे जे एक आहे त्याचं तिथे पचन केलं जात असतं योग्य प्रमाणात आणि त्याचं सूक्ष्म रूपांतरण होत असतं. पण जेव्हा अन्न पोटात जातं तेव्हा तिथे दोन वरती स्फिंक्टर्स असतात, वरती आणि खालती. सो तेव्हा ते स्फिंक्टर्स जेव्हा अन्न स्टमक मध्ये जातं तेव्हा ते स्फिंक्टर्स पूर्ण बंद होतात. त्यामुळे 2 ते 2.5 तास अन्न हे स्टमक मध्ये असतं. सो म्हणून आपण म्हणतो की जेवण झाल्यावर लगेच झोपू नका, कारण का तेव्हा ते अन्न त्या पोटात आहे म्हणजे त्या स्टमक मध्ये आहे आणि तेव्हाच त्यावर सगळी प्रक्रिया घडणार आहे. मिक्सर मध्ये कशी जी प्रक्रिया घडते त्याप्रमाणे तेव्हा जे सूक्ष्म रूपांतर होत असतं जर ते झालंच नाही, कारण का तेव्हा काय होतं ती लिव्हर मधनं बाईल येणं किंवा स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज आहे तिथून काही एन्झाईम्स येणं जे पाचक स्राव आहेत ते स्टमक मध्ये येत असतात आणि त्यामुळे तिथे चांगलं पचन घडत असतं. आणि मग पुढे जाऊन ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जात असतं, डिओडेनम पार्ट मधनं ते पुढे जात असतं. पण जेव्हा हे पचन होतच नाही तेव्हा स्थूल अवस्थेतच ते अन्न पुढे जातं. म्हणजे त्याच्यातनं कुठलंही ऍब्झॉर्प्शनच होत नाही. म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, प्रोटीन्स आहेत याचं सूक्ष्म रूपांतरण न झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्जनच होत नाही. जसं डिओडेनम मध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स ऍब्झॉर्प्शन होत असतं पण तेही होतच नाही. सो अन्न जसंच्या तसं पुढे ढकललं जातं आणि पुढे ढकललं गेल्यामुळे त्या पेशंट्समध्ये लूज मोशन्स म्हणजे दिवसातून 3 ते 4 वेळा मोशन्सना जाणं, मल बारीक म्हणजे पातळ व्हायला लागलेले असतात. त्यामुळे पेशंटना कुठेतरी त्याचं अस्वस्थता ती जाणवायला लागलेली असते की त्यांना हे जाणवतो हे काही बरोबर होत नाहीये. सो तिथे कुठेतरी फक्त कॉन्स्टिपेशन म्हणजे अपचन नाही तर त्या पेशंट्समध्ये लूज मोशन्सचे सिम्पटम्स पण पहिले दिसून येतात. त्यांचं वजन कुठेतरी कमी व्हायला लागतं, अरुची असते म्हणजे जेवणाची इच्छाच त्यांच्यामध्ये नसते, अंगमर्द म्हणजे अंग दुखायला लागलेलं असतं त्यांचं. सो ते कुठेतरी पचन शक्ती तुमची सुधारली पाहिजे. म्हणजेच त्या अन्नाचं रूपांतरण जे सूक्ष्म अवस्थेत होणं गरजेचं आहे ते जर नीट झालं तर त्याच्यापासून जो मल तयार होतोय तो पण नीट तयार होईल. म्हणजे मल नीट तयार होणं आणि सेमी सॉलिड असणं म्हणजे तो खूप घट्ट कडक दगडासारखा नसावा तो, कारण का जेव्हा स्मॉल इंटेस्टाईन मधून पुढे जाणार आहे लार्ज इंटेस्टाईन मध्ये तेव्हा जेव्हा तो येतो स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन मध्ये तो द्रवावस्थेत असतो आणि तेव्हा ह्या लार्ज इंटेस्टाईन मधून सगळं पाणी त्यातलं शोषलं जात असतं.
आणि म्हणून तो जर जास्त काळ त्या तिथे राहिला तर तो कडक आणि दगडाप्रमाणे व्हायला लागतो. सो ते योग्य नाही आहे, कारण का त्याचं ट्रान्झिशन आहे, ज्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स आहेत त्याही नीट होणं गरजेचे आहेत. आणि जेव्हा हे कुठेतरी सगळं बिघडतं तेव्हा मग पेशंट्समध्ये अपचनाची कंप्लेंट दिसायला लागते. म्हणजे त्यांना पोट फुगल्यासारखं वाटतं, म्हणजे पोट एकदम दब्ब दब्ब व्हायला लागतं. जेवण झालं तरी त्यांना पोट गच्च झालंय असं वाटायला लागतं. त्यांची जीभ ही नेहमी पांढरी असते. सो त्यांच्या मलाचं जे आहे, मलाची परीक्षा केली जाते, अष्टविध परीक्षा जसं सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक जी आहे की जेव्हा त्यांचा मल पडतो पाण्यामध्ये तर तो तरंगला पाहिजे तर तो योग्य मल आहे, पण तो सिंक होत असेल तर तो मल योग्य नाही. सो हे पेशंटना आम्ही विचारतो तेव्हा त्यांना ते सिम्पटम्स आपण विचारल्यावर ते कळायला लागतात की हो असं असतं त्यांच्यामध्ये. त्याचबरोबर पेशंटमध्ये ना मळमळ व्हायला लागलेली असते, खाण्याची इच्छा नाही असते, भूकच लागत नसते. ह्या गोष्टी जेव्हा कुठेतरी व्हायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये अपचनाची कंप्लेंट आहे असं आम्ही कन्सिडर करतो. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी बर्पिंग पण होत असतं, सारखं ढेकरा येत राहणं. तर असे प्रॉब्लेम्स पण त्यांच्यामध्ये होत असतात. पण कधी कधी हे बर्पिंग इतकं असतं, म्हणजे हा वात बिघडलेला आहे. तर हे सगळं होतं कशामुळे, तर आपल्या शरीरात 5 प्रकारचा वात आहे. वाताचे जे 5 प्रकार आहे त्यातला एक जो अपान वायू जो आहे तो सगळं मल निस्सारणाचं कार्य नीट होणं हे त्याचं कार्य असतं. पण ते जेव्हा बिघडतं तेव्हा हा जो वात आहे तो आपल्या शरीरातच साठला जातो आणि त्यामुळे गुब्बारा म्हणजे बलून कसा फुलतो तसं आपलं पोट पण फुगायला लागलेलं असतं. आणि त्यामुळे कुठेतरी डायफ्राम जो असतो, म्हणजे चेस्टचे ऑर्गन्स आणि स्टमक मधले ऑर्गन्स याला डिवाइड करणारा एक पातळ पडदा असतो आणि त्याला डायफ्राम असं म्हणतात. आणि मग त्या वातामुळे त्या डायफ्रामवर पण प्रेशर यायला लागतं आणि पेशंट्समध्ये चेस्ट पेन ही सुद्धा कंप्लेंट दिसायला लागते. आणि म्हणून अनेक पेशंट म्हणतात की आमच्या छातीत दुखायला लागले, ईसीजी केला जात असतो पण तो नॉर्मल येतो, पण तरी त्यांना चेस्ट पेन हे होत असतं. सो तेव्हा कुठेतरी त्यांना हे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. मग हा वात आहे तो प्राकृतावस्थेत राहणं गरजेचं आहे. जर तो बिघडला तर हे सगळे सिम्पटम्स हळूहळू पुढे दिसायला लागतात. बरोबर. आता रात्री बऱ्याच जणांना ही सवय असते की ते रात्री एक तर उशिरा येतात आणि मग उशिरा जेवतात आणि मग लगेच झोपतात, कारण सकाळी पुन्हा लवकर उठून जायचं असतं. मग अशा वेळेस तुम्ही आता म्हणालात की कमीत कमी जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास आपल्याला झोपायचं नाहीये. बरोबर. पण मग ते झोपतात, मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अपचन हे होऊ शकतं का, त्यांना त्रास होऊ शकतो? कसं आहे, म्हणजे जेवण झाल्यावर ना लगेच झोपायचं नाहीच, पण वार्मअप कुक्षी आपण घेऊ शकतो. लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये थोडा वेळ 5-10 मिनिटं झोपू शकतो. पण त्याऐवजी आपण एक तर वज्रासनात पहिले जेवणानंतर गरजेचं आहे बसणं गरजेचं, किंवा मग शतपावल्या घालणं हे महत्वाचं आहे की ज्याने आपलं पचन हे नेहमी नीट राहील. म्हणजे जेवण झालं की 100 पावलं तरी चालणं, पण ती खूप फास्ट नसली पाहिजेत, अगदी सावकाश असली पाहिजेत. आपल्याला घाम नाही आला पाहिजे, कारण का जेवण झाल्यानंतर पचन चालू आहे कारण आपल्या पोटामध्ये, तर ते नीट होण्यासाठी ह्या गोष्टी आपण फॉलो करणं गरजेचे आहे. बरोबर. आता अपचन हे वेगवेगळ्या वयोगटात दिसून येतं, म्हणजे अगदी लहान मुलांपासून आजकाल आपण बघतो, कारण हे बाहेरचे पदार्थ खातात, पिझ्झा बर्गर ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांना आता खूप आवडतात. तर लहान मुलांमध्ये सुद्धा आता अपचन वगैरे हे दिसून येतं. बाकी ऑफिसेसला जाणारे असतात त्यांच्यामध्ये तर हे असतंच, कारण वेळाच सगळ्या मागे पुढे असतात. आणि वृद्धांमध्येही दिसतं. तर या वेगवेगळ्या वयोगटामध्ये त्यांची काय लक्षणं असतात आणि मग त्यांनी काय केलं पाहिजे अशा वेळेस अपचन जे होतं त्याच्यासाठी? ओके. सो लहान मुलांमध्ये पण आपण आजकाल बघायला लागलोय की त्यांना एक तर मोबाईल बघण्याची सवय असते, ती त्यांची पहिले पूर्ण थांबवणं गरजेची आहे. त्यांना त्यांचं टाइम टेबल फिक्स करून देणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा ते रेग्युलर 1 वाजता जेवतात मग त्यांच्या अग्नीला समजतं की मला 1 वाजतापर्यंत प्रज्वलित होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन लेवल्स खूप कमी होतात, ती म्हणजे भूक लागल्याची वेळ. म्हणजे आपल्या शरीरातले इन्सुलिन लेवल्स खूप कमी आहे, तो पाझर एकदम कमी झालेला आहे. मग जेव्हा आपल्याला भूक लागली आहे म्हणजे तो इन्सुलिन परत सिक्रीट होणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला भूक लागली, अगदी कडकडीत भूक लागते, म्हणजे काहीतरी द्या. मग तेव्हा जे काही पानात असेल ना ती मुलं ती बरोबर खाते, नाहीतर आपण त्यांच्या पाठी पडतो की खा रे बाबा, हे संपव, काही टाकू नको. पण ह्या कुठेतरी त्यांना सवयी लावणं पण गरजेचे आहेत की मुलांना ताटातलं सगळं त्यांनी संपवणं गरजेचं आहे. पण त्यांचं ताट बनवताना सगळ्या रंगांनी ते युक्त असलं
असलं पाहिजे, म्हणजे जे रंग त्यांना आवडतील असं ते असलं पाहिजे. त्याचबरोबर ते षड्रसात्मक सुद्धा असलं पाहिजे, म्हणजे 6 रस त्यांना मिळाले पाहिजेत त्याच्यामध्ये. मधुर, अम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय हे सगळे रस त्यांना मिळाले पाहिजेत. म्हणजे कडू खातच नाहीयेत मुलं तर असं नाही चालणार. म्हणजे त्यांना कारल्याची भाजी, कडू पडवळ वगैरे हे सगळं त्यांना खाता आलं पाहिजे. सो हे त्यांना पचन सुधारण्यासाठी. त्याचप्रमाणे त्यांना व्यायाम करणं हे शिकवणं गरजेचं आहे लहान वयापासूनच. जर ते योगा करत असतील तर त्यांना योगा करणं शिकवणं गरजेचं आहे. तसंच त्यांना चॉकलेट्स, जंक फूड हे कमीत कमी देणं गरजेचं आहे, कारण का ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचे जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते पोटात गटमध्ये नीट राहत नाहीत आणि हळूहळू त्यांना अपचनाचे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. आणि मुलांना ना कधी कधी कळतच नाही की भूक लागली, सो ते अवॉइड करतात, मग ते रडतात. मग कुठेतरी त्यांना कळतं की पालकांनीच समजून घ्यायचं की आता काहीतरी भूक लागली आहे. म्हणजे हे कुठेतरी त्यांना समजणं गरजेचं आहे की आपल्याला भूक लागली आहे. सो त्यांना ते हळूहळू पॅरेंट्सनाच गाईड करणं गरजेचं आहे की तेव्हा तू येऊन मला सांग की तुला भूक लागलीये, किंवा त्यांना मग एक टेबलवर चणे फुटाणे असं ते पटकन जाऊन खाऊ शकतील असं ठेवायचं. नाहीतर काय होईल, त्यांनी लॉंग टर्म पर्यंत भूक लागली आणि खाल्लं नाही तरी त्यांना त्रास होणार आहे, वात वाढायला लागेल, वात त्यांच्या शरीरातला वाढणार आहे आणि त्यानंतर मग त्यांना अपचन होणार आहे. सो हे झालं लहान मुलांमध्ये. तारुण्यावस्थांमध्ये काय होतं की एकतर ऑफिस गोईंग असतात सगळेजण आणि तेव्हा बाहेरचं खाणं हे जास्त प्रमाणात व्हायला लागतं. जसं जंक फूड आहे, ऑफिसमध्ये सुद्धा कॅन्टीन मधलं खाणं किंवा मेस मधलं खाणं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी चालू व्हायला लागतात आणि रात्रीची जागरणं चालू होतात. त्याच्यानंतर हवं तेव्हा जेवायचं, हवं तेव्हा खायचं, वेळाच पाळल्या जात नाहीत. तर ह्या कारणांमध्ये कुठेतरी तरुणांमध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांच्यामध्ये तेव्हाच हे सगळे सिम्पटम्स दिसायला लागतात. आणि वृद्धावस्थेत म्हणजे 40 नंतर किंवा 50 नंतर पचन संस्था ही थोडी कमीच काम करते. म्हणजे जेवढी त्यांची 20 मध्ये किंवा 30 मध्ये काम करते तेवढी ती 40व्या वर्षानंतर जास्त तशी काम करतच नाही. त्यामुळे अशा वृद्धावस्थेमध्ये त्यांना रात्रीचं जेवण जास्त जातच नाही. म्हणजे पॅरेंट्स मध्ये पण आपण बघतो की ते म्हणतात नाही रात्रीचं काही नसेल तरी मला चालेल. सो तेव्हा त्यांची पचनशक्तीच तेवढी कमी झालेली असते की त्यांना तेवढी ती भूकच लागत नसते. सो हे तिन्ही प्रकार वेगळे आहेत. पण ह्यामध्ये कुठेतरी आपण आपला अग्नी जर नीट ठेवला तर आपल्याला अपचन होणार नाही, आणि अपचन जर झालं नाही तर अपचनामुळे जन्माला येणारे आजार सुद्धा आपल्याला होणार नाही. बरोबर बरोबर. अपचनामुळे आणखीन कोणकोणते आजार उद्भवतात? म्हणजे ऍसिडिटी हा त्यातला एक प्रकार आहे, पण अपचनामुळे असे कोणकोणते वेगवेगळे आजार होतात या सगळ्या वयोगटात? सो जेव्हा आपल्या शरीरामध्ये अपचन हे घडायला लागतं त्याच्यानंतर आपल्यामध्ये जे काही आजार दिसून येतात ते म्हणजे अम्लपित्त आहे, अग्निमांद्य आहे, त्याचबरोबर त्याच्यानंतर पाईल्स, फिशर ह्याचं प्रमाण वाढायला लागलेलं असतं, किंवा पेप्टिक अल्सर्स, पोटामध्ये अल्सर्स होणं, ड्रायनेस येणं किंवा स्वेलिंग यायला लागलेलं असतं. बरोबर. सो हे कुठेतरी प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. कधी कधी लूज मोशन्सचे त्रास म्हणजे अतिसाराचा त्रास व्हायला लागलेला असतो. सो हे कुठेतरी पचनाशी रिलेटेड अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागतात. किंवा पेशंटमध्ये दिसायला लागतं की पोटामध्ये लेफ्ट साइडला खूप दुखतंय, पोटात दुखायला लागतं, पेन व्हायला लागतं आणि मग कुठेतरी वजन कमी होणं शरीरातलं, हे प्रॉब्लेम सुद्धा दिसायला लागतात. सो हे हळूहळू होणारे त्रास असतात. म्हणजे एकदम स्टार्टिंगला म्हणजे हे कसं असतं की पहिले अपचन होतं आणि त्यानंतर होणारे त्रास हे सगळे व्हायला लागतात. सो शरीरामध्ये मग हळूहळू हे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. आता अपचन हे जर एखाद्या व्यक्तीला खूप वर्षानुवर्ष असेल तर त्याच्यानंतर हे काही बरेचसे आजार आता तुम्ही सांगितलेत ते होतात. पण मग याचा कुठेतरी त्यांच्या मनावरती परिणाम होतो का, किंवा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होतो का? अपचन आणि मानसिक स्वास्थ्य याचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे. म्हणजे आपण म्हणतो ना ब्रेन गट हेल्थ ही जी कुठे आहे ती पूर्ण बिघडली जाते जेव्हा आपण चिंता, भय, शोक हे खूप काळापर्यंत आपल्या शरीरामध्ये जेव्हा असतात तेव्हा आपल्या शरीरातला वात पहिले बिघडतो. वात बिघडला की डायजेशन हे बिघडणारच आहे. म्हणजे एक तर काय होतं की टेन्शन जेव्हा येतं तेव्हा आपण म्हणतो की आपली अन्नावरची सगळी इच्छाच उडून जाते. म्हणजे ते पेशंट म्हणतात आम्हाला काही खायला नको, मला खूप टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, मला काही खायला नको. काही पेशंटमध्ये शुगर कंटेंट जास्त खायचं क्रेविंग व्हायला लागतं. सो जेव्हा शुगर जास्त जाणार आहे शरीरामध्ये तेव्हा ऑटोमॅटिक अपचनाला चालू होणार आहे, कारण का ते पचन करूच शकणार नाही. एवढी साखर जेव्हा जायला लागते तेव्हा अपचनाला कुठेतरी सुरुवात व्हायला लागते. आणि तसंच ब्रेन आणि गट ह्याचे जे सेल्स आहेत जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हाचे जे सेल्स आहेत किंवा फॉर्म होताना ते सेम आहेत.
सो त्याचं जे काही एकमेकांची कोरिलेशन आहे, म्हणजे आपण कोलॉनला सेकंड ब्रेन असं म्हटलं जातं. सो इतका त्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे जर स्ट्रेस घेतला तर अपचन होणार आहे, आणि जर अपचन आहे तर तुम्हाला मानसिक आरोग्य तुमचं बिघडणार. तो वायसे वर्सा आहे, एक बिघडलं की दुसरं बिघडणार. म्हणजे आपल्याला जेव्हा खूप जास्त स्ट्रेस येतोय तेव्हा पहिले बघणं गरजेचं आहे की आपल्याला अपचनाची तर कंप्लेंट नाहीये ना, त्यामुळे जर आपले गट हेल्थ बिघडलेली नाहीये ना, तर मग आपण ती गट हेल्थ परत सुधारणं गरजेचे आहे. आणि म्हणून कुठेतरी जेवणाच्या वेळा नीट पाळणं, रात्री जागरण नाही करणं, त्याचबरोबर अन्न चावून खाणं, 32 वेळा चावून खाणं, आणि अन्नाला रिस्पेक्ट देणं, आणि ते अन्न सात्विक असणं, ना की जंक फूड असणं, हे सगळे कुठेतरी ते करणं गरजेचं आहे. बरोबर. मानसिक स्वास्थ्य आपण म्हणालो की त्याच्यावर परिणाम होतो, तर मग त्याच्यात काय काय लक्षणं दिसतात की मानसिक स्वास्थ्य यांचं बिघडलेलं आहे, तर ह्या म्हणजे अपचनामुळे काय काय होऊ शकतं? ओके, एखादा व्यक्ती सतत ओव्हर थिंकिंग करायला लागतो, आणि त्याला निगेटिव्ह विचार, जेव्हा ओव्हर थिंकिंग होत असतं तेव्हा कधीच पॉझिटिव्ह थॉट्स येत नाही, तेव्हा निगेटिव्ह थॉट्सच पहिले येतात. आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमुळे पण त्यांना हर्ट व्हायला लागतं, रडायला यायला लागतं, आणि ते रडणं थांबत नसतं आणि कळत नसतं. मग त्यांना काहीतरी जाऊन खावंसं वाटायला लागतं. असं हे कॉम्बिनेशन मध्ये व्हायला लागतं. आणि काहींमध्ये जसं एक्झामचा स्ट्रेस असेल तर आपल्याला खाल्लं पण जात नाही, म्हणजे माझी एक्झाम आहे, मला एक्झाम नंतर काय ते मी बघते, असं ते कुठेतरी व्हायला लागलेलं असतं. सो हे कुठेतरी सिम्पटम्स आपल्याला पेशंट्समध्ये दिसायला लागतात. त्याचबरोबर त्यांना लूज मोशन्स, म्हणजे सतत टॉयलेटला जावं लागत असतं, आणि मळ हा जसाच्या तसा त्यांना त्यांच्या स्टूल्स मध्ये दिसायला लागतो. म्हणजे भाजी आहे खाल्लेली तशीच्या तशी स्टूल्स मध्ये दिसते. त्याचं पचनच नीट नाही झालंय, किंवा त्याचं जे काही स्थूल रूपांतर म्हणजे आहे त्याचं सूक्ष्ममध्ये रूपांतरणच झालं नाही, तसंच्या तसं ते बाहेर पडतंय. म्हणजे त्यांच्यामध्ये वीकनेस पण यायला लागेल, कारण आहारातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ऍब्झॉर्बच झाले नाही, तर शरीर हे शुष्क पडायला लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट व्हॅल्यूज तेवढ्या हव्या तेवढ्या मिळणारच नाही पेशंटला. त्यामुळे मग हिमोग्लोबिन डाऊन व्हायला लागेल, आयर्न डेफिशियन्सी व्हायला लागेल, हळूहळू असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांना फेस करायला. जसं विटॅमिन B12 आहे, जे वॉटर सोल्युबल आहे, तेही मग हळूहळू डेफिशियन्सी व्हायला लागते. विटॅमिन D आहे, विटॅमिन C आहे, हे सगळं कुठेतरी त्यांना, म्हणजे त्यांनी खाल्लं तरी त्याचं पचनच होत नाहीये, तर ते ऍब्झॉर्ब झालंच नाही शरीरामध्ये, तर त्यांनी खाऊन किंवा सप्लिमेंट घेऊन सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे त्या सगळ्यासाठी पहिले कुठेतरी आपल्याला पचन सुधारणं हेच करणं गरजेचं आहे. बरोबर. आता तुमच्याकडे ज्यावेळेस अशा अपचन होणाऱ्या केसेस येत असतील, पेशंट्स तुमच्याकडे येत असतील, तर त्यावेळेस मग तुम्ही काय त्यांना सजेस्ट करता, किंवा त्यांना औषधं वगैरे या बाबतीत कसं गायडन्स करता? ओके, सो अपचन जेव्हा आपल्याला पेशंट्समध्ये दिसायला लागतं तेव्हा ते माझ्याकडे येतात, तेव्हा मला सांगतात की मॅडम मला भूकच लागत नाहीये, माझं पोट दब्ब होतंय, माझं पोट फुगतंय जेवण झाल्यावर, माझं पोट साफ नीट होत नाहीये, किंवा दिवसातून मला 3 ते 4 वेळेस मोशन्सला जावं लागतंय, किंवा मला म्हणजे काही खाल्लं तरी पोट दुखतंय, असे कुठेतरी त्यांचे सिम्पटम्स ते येऊन मला सांगतात. तेव्हा त्यांना मी सांगते की तुमची जीभ दाखवा, तर त्यांच्या जिभेवर पूर्ण पांढरा थर आलेला असतो. तर त्यांना पहिले सांगतो की हा थर जाईस तर तुमचं पचन काही बरोबर नाही, हा थर कमी झाला की समजून जायचं की आपलं पचन हे सुधारलेलं आहे. सो हे करणं गरजेचं आहे की डायरेक्ट औषधांवर न जाता पहिले काही घरगुती उपाय करणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदानुसार अपचन असेल तर पहिले लंघन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा कळतंय की आपल्या पोटात आपण जो आहार घेतलाय तो पचलाच नाहीये, पूर्ण जडजड वाटतंय, आदमान वाटतंय, तर मग रात्रीचं जेवण हे अवॉइड करायचं. ओके. आणि तेव्हा आपण काय करायचं की चांगली कडकडून भूक लागेल तो आपण काही जास्त खायचं नाही, मग तेव्हा तो ब्रेक घ्यायचा आपण. आणि मग आपण त्यांना पेशंट्सना काय सांगतो की मी त्यांना सांगते की तुम्ही आहारामध्ये अगदी हलका आहार घ्या, की जो पचायला खूप हलका आहे, ज्याचं पचन थोडं जरी खाल्ला तरी त्याचं पचन हे योग्य प्रमाणे होऊ शकेल, अशा प्रकारेच तुम्ही ते घ्या. बरोबर. दुसरा उपाय म्हणजे आहारामध्ये अशा काही गोष्टी पाहिजेत की ज्यांनी आपलं पचन हे नीट राहील. जसं जेवण झाल्यावर आपण ताक घ्यायचं छान, आणि त्या ताकामध्ये म्हणजे दही घुसळून, रवीने घुसळून, पाणी घालून रवीने घुसळून तयार केलेलं ताक असलं पाहिजे. त्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पूड, सैंधव, मीठ, हिंग, पुदिना आणि थोडंसं आलं किसून घालायचं. अच्छा. आणि हे ताक आपण जेवण झाल्यावर घ्यायचं. हे रात्रीही घेतलं तर चालतं? नाही,
नॉर्मली ताक हे दुपारच्या जेवणानंतरच घेतलं पाहिजे, रात्री नाही करायचं. आणि त्याचबरोबर जशी आपण हॉटेलमध्ये वगैरे बडीशेप आणि साखर, खडी साखर ही बघतो, तसं त्याचं सेवन सुद्धा आपण जेवण झाल्यावर पचन चांगलं होण्यासाठी करायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला साखर म्हणजे डायबिटिक पेशंट असतील आणि त्यांच्यामध्ये खडी साखर खाल्लं चालत नसेल तर त्यांनी नुसती बडीशेप घेतली तरी चालते, आणि मग ती 1 ग्लासभर पाण्यामध्ये उकळायची आहे, त्याचा काढा करून एक अर्धा तास जेवणाच्या आधी घेतला तरीही चालू शकतो. किंवा जेवणाच्या मध्ये आम्ही त्यांना सांगतो की छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि तो चावून चावून खायचा, की त्यानेही पचन सुधारायला आपली मदत होते. सो ह्या काही गोष्टी आहेत की ज्या घरगुती आपण करू शकतो. त्याचबरोबर हिंगाचा पोटाला आपण लेप लावू शकतो. अगदी लहान मुलांना पण आपण लावतो. तेव्हा लहान मुलांना जेव्हा पोट दुखत असतं त्यांच्यामध्ये किंवा त्यांना गॅसेसचे प्रॉब्लेम व्हायला लागतात, आणि लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात गॅसेसचे प्रॉब्लेम होतात. सो तेव्हा त्यांना पाणी देणं किंवा आपण हे वेगवेगळे प्रकार करत असतो, तर तेव्हा थोडंसं हिंग पाण्यात विरघळवायचं आहे आणि त्याचा पूर्ण लेप पोटाला लावून ठेवायचा. पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये लगेच बरं वाटतं. सो गॅस जो आहे तो पास झाला पाहिजे, तो शरीरात साठून राहिला तर मग त्याला आपल्याला प्रॉब्लेम होत असतो, तर तो शरीराच्या बाहेर गेला पाहिजे. म्हणून हिंगाचं लेपन हे आपण पोटाला करायचं आहे. त्यानंतर तूप आहारात असणं खूप गरजेचं आहे. जर तूप जर असेल तर आमाशयामध्ये, पक्वाशयामध्ये रुक्षता येत नाही, वात जास्त वाढतच नाही, आणि त्यामुळे त्या स्निग्धतेमुळे पचन नीट व्हायला हेल्प होत असते. सो ह्या कुठेतरी गोष्टी असतात की ज्या त्यांच्या आहारात असणं गरजेचे आहे. त्याचबरोबर वेळेवर जेवण जेवणं, म्हणजे 1 वाजलाय की तेव्हा भूक लागल्यावरच आपल्याला जेवायचंय, पण जेव्हा रेग्युलर तुम्ही ह्या गोष्टी करता तेव्हा आपोआप तुम्हाला 1 वाजता भूक लागते. सो कुठेतरी वेळा पाळणं गरजेचं आहे. रात्री जेवण हे आपलं झोपण्याच्या आधी 2 तास झालं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 10ला झोपताय तर 7:30-8 पर्यंत तरी जेवण तुमचं झालं पाहिजे. जर तुम्ही 9-10ला जेवताय आणि 11ला झोपताय तर हमखास अपचनाचे कंप्लेंट तुमच्यामध्ये होणार. सो ते कुठेतरी त्यांनी पेशंट्सनी टाळलं पाहिजे. त्याचबरोबर राग किंवा स्ट्रेस ह्याची मॅनेजमेंट पण करणं गरजेचं आहे. सो जर ते मेडिटेशन करणं गरजेचं आहे, किंवा आपला एखादा आवडणारा छंद जोपासणं गरजेचं आहे, एखादी हॉबी किंवा एखादा प्रवास करून यावं आवडत असेल तर त्यांनी हेही करणं गरजेचं आहे की त्यांनी त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहणं गरजेचं आहे, तरच त्यांना ती पचनाची जी काही प्रक्रिया ती चांगली होईल. त्यानंतर व्यायाम रोज करणं किंवा योगा तरी करणं किंवा रोज मॉर्निंग वॉकला तरी जाणं हे गरजेचं आहे. ह्या गरजेच्या गोष्टी त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदानुसार पंचकर्म ही केली जात असतात, की जेव्हा पोटातलं अपचन आहे किंवा अग्निमांद्य होत आहे तेव्हा आपण बस्ती चिकित्सा त्यांना देत असतो. सो आपल्या ओपीडीला जेव्हा पेशंट येतात त्यांना आपण योग्य ते मार्गदर्शन करतो की त्यांना ह्याच्यासाठी कुठलं पंचकर्म नीट घेणं गरजेचं आहे, वमन घेणं गरजेचं आहे का, विरेचन घेणं गरजेचं आहे का बस्ती घेणं गरजेचं आहे. एकदा हे चिकित्सा केल्यानंतर शरीराचं शोधन होत असतं, ह्याच्यामुळे जे टॉक्झिन्स साठलेले आहेत म्हणजे शरीरामध्ये तर ते सगळे शरीराच्या बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. सो त्यामुळे आपण ही चिकित्सा सूत्र त्यांना देत असतो. आणि शरीरात जास्त वात वाढला नाही पाहिजे. आपल्या शरीरात वात म्हणजे तयार कसा होतो तर अन्नपचनाद्वारेच हा वात तयार होत आहे, आणि त्यानंतरच पहिले वात, पित्त, कफ असं 3 तयार होत असतं. पण मॉडर्न सायन्स प्रमाणे आपल्या शरीरात वात कसा जातो तर जेव्हा आपण थुंकी गिळतो तेव्हा आपल्या शरीरात वात जातो, किंवा श्वसनावाटे थोडाफार प्रमाणात तो अन्ननलिकेमधून पोटात जातो, आणि तो पोटात गेल्यावर वात आपल्याला दब्ब दब्ब वाटतं. म्हणजे जेव्हा स्ट्रेस आलेला असतो तेव्हा आपण थुंकी जास्त प्रमाणात गिळायला लागतो, मग तेव्हा तो वात जास्त आपल्या पोटात साठायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा अन्न हे सडायला लागतं पोटामध्ये, म्हणजे त्याचं पचन नीट नाही होते, ते पोटात पडून आहे, तर मग त्याच्यावर फर्मेंटेशन व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये मिथेन गॅस किंवा असे गॅसेस तयार व्हायला लागतात. सो हे झालं की त्याच्यामध्ये फर्मेंटेशन झाल्यामुळे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये तयार होणारा वात असतो, आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये जेव्हा हे अन्न त्याचं पचनच नीट नाही झालंय, ते स्थूल अवस्थेतच लार्ज इंटेस्टाईन पर्यंत आलेलं आहे. लिक्विड फॉर्म म्हणजे त्याचा जास्त नसणारच आहे. सो त्याच्यावर बॅक्टेरियल प्रक्रिया व्हायला लागतात किंवा जीवाणूंची प्रक्रिया व्हायला लागते, आणि त्यामुळे तिथे वात तयार होतो. असा 3 प्रकारे आपल्या शरीरात वात तयार होत असतो. आणि हा जो लार्ज इंटेस्टाईन मधला आहे तो पास होऊन गेला पाहिजे गुदाद्वारे. जर तो नसेल होत
पोटात दबून राहिला तर अपचन व्हायला चालू होतं. सो शरीरातला हा जो वात आहे तो पूर्ण बाहेर गेला पाहिजे. जेव्हा पेशंट्समध्ये खूप साऱ्या ढेकरा येत असतात, म्हणजे कुठेही प्रेस केलं तरी असे आवाज त्यांच्यामध्ये येत असतात, पण तेव्हा कुठेतरी चेक करणं गरजेचं आहे की हृदयविकार तर नाहीये ना आपल्याला. हो, तर तेही कुठेतरी बघणं जास्त गरजेचं असतं. तर त्यांना जर असे वरचेवर जर ढेकरा येत असतील तर कधी कधी हृदयापर्यंत होणारं रक्ताभिसरण योग्य नसतं आणि त्यामुळे ही ढेकर देऊन मग त्यांना ते बरं वाटत असतं. मोठा मोठा आवाज येत असतो त्याचा. सो तेही कुठेतरी चेक करणं पेशंट्समध्ये गरजेचं आहे. सो आपला वात दोष शरीरातला नीट राहिला, म्हणजे नुसता वात नाही तर वात पित्त कफ हे 3 दोष जरी नीट राहिले तरी आपल्याला जास्त अपचन होणार नाही. त्याचबरोबर आपण म्हणतो की सकाळी उठल्यावर तुळशीचं पान जरी खाल्लं ना तरी आपलं पचन नीट राहील. कारण का पाचक रस पहिले आपल्याला सलायवेशन मधनच जाणार आहे. सो ते जरी नीट असेल तरी आपल्याला सकाळी उपयोग होणार आहे. म्हणून सकाळी उठलं की मग आपण 2 ते 3 अशी तुळशीची पानं खायची आहेत. त्याने सुद्धा आपल्याला उपयोग होणार आहे. येस येस. आणि तसंच गवती चहा आहे की गवती चहा पण कसा असतो की एन्झाईम सिक्रिशन्स नीट होण्यासाठी तो खूप गरजेचा असतो. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एन्झाईम सिक्रिशन्सच होत नाहीये तर पचन हे होणारच नाही. सो एन्झाईम्स वर खूप म्हणजे पाचक रस निर्मिती नीट आपल्या शरीरात झाली पाहिजे तरच हे पचन नीट होणार. म्हणजे रूपांतरण होणं, एका एनर्जी मधून दुसऱ्या एनर्जीमध्ये रूपांतर होणार असताना त्याच्यामध्ये एक पोषक द्रव्य शरीर शोषून घेतंय आणि मलभाग हा पक्वाशयाद्वारे बाहेर टाकला जात असतो. ओके. पण जर हे पचन नीट नसेल होत तर मल सुद्धा तयार नीट होत नाही. तर त्या मलाचं सुद्धा पचन होणं पुढे जाऊन गरजेचं आहे. सो ही आपल्या शरीराची जी पूर्ण सिस्टीम आहे जर ती नीट राहिली तरच आपलं पचन सुद्धा नीट राहतं. नाही तर अपचनामुळे आजकाल तारुण्य पिटिका सुद्धा दिसायला लागतात आपल्याला, पिंपल्स येणं हे सुद्धा प्रॉब्लेम दिसायला लागतात. म्हणजे तुमची स्किन पण चांगली राहणार नाही. बरोबर. हेअर फॉर्मेशन म्हणजे केस त्वचा निर्मितीच चांगली होणार नाही. म्हणजे कुठेतरी सगळंच बिघडायला चालू होतं. बरोबर. ह्याच्यामुळे वजन वाढतं का अपचन होत असेल तर? येस. काही पेशंटमध्ये वजन कमी होतं आणि काहींमध्ये जर वजन वाढलेलं असेल तर त्यामुळे अपचन होतं. म्हणजे कसं असतं की अपचन होतंय, फॅट्स वाढलेले आहेत तर मग ते पचन नीट होणारच नाहीये. कुठेतरी हे एकमेकांशी कारणीभूत आहे. आणि जर तसं जर मळ बाहेर जात असेल तर मग त्यांना लूज मोशन्स हे पहिले सिम्पटम दिसून येतात. म्हणजे IBS आहे, ग्रहणी म्हणजे त्याला आपण ग्रहणी म्हणतो, इरिटेबल बॉईल सिंड्रोम हाही त्याच्यानंतर होणारा एक आजार आहे. किंवा कोलायटिस आहे. अनेक पेशंटमध्ये कोलायटिसचे सिम्पटम्स पण असतात आणि विच इज ऑटो इम्युन डिसीज. परत त्याच्यामध्ये आपलीच इम्युन सिस्टीम आपल्या अगेन्स्ट काम करते. म्हणजे अपचन इज इक्वल टू लो इम्युनिटी. सो तेव्हा कुठेतरी रोग हे व्हायला लागतात. म्हणजे ते आपली इम्युन सिस्टीम पण डाऊन करायला कारणीभूत असतात आणि मग हळूहळू आपल्याला अनेक आजार ऑटोमॅटिक व्हायला लागतात. म्हणजे साधे व्हायरल्स पण आपल्याला कॅच पटकन व्हायला लागतात. जेव्हा आपण विचारतो एखाद्याला तर तो म्हणतो की घरी बाकी कोणाला होत नाही पण मला पटकन होतात कारण इम्युनिटी कमी झाली. पण त्याच्या कुठे पाठी कारण काय आहे तर अपचन आहे. म्हणून हे कुठेतरी त्यांना समजावून नीट सांगितलं. मग माझ्या ओपीडीला जेव्हा पेशंट येतात तर त्यांना पहिले इम्युनिटी वाढवणं हेच आयुर्वेदानुसार आपण त्यांना सजेस्ट करतो. की त्यांना ओपीडीला आल्यावर त्यांना नीट डाएट कुठलं घेणं, त्याच्यासाठी तुम्ही कुठले योगामधले कुठले प्रकार करणं गरजेचं आहे आणि औषधं कशी घ्यायची, डाएट कसं फॉलो करायचं याचं सुद्धा त्यांना आपण गायडन्स देत असतो ओपीडी मध्ये. तुम्ही आता सजेस्ट केलं की डाएट आपण त्यांना सांगतो. आजकाल डाएट हा प्रकार पण खूप वाढलेला आहे की काही जण इतकं डाएट करतात की ते कुठेतरी पुन्हा तब्येत बिघडवणारं असतं. बरोबर. तर मग अशांना तुम्ही काय सांगाल? कारण अपचन होतं ते त्याच्यामुळे अनेक वेगवेगळे आजार होतात. सो त्याच्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे, डाएट करणं गरजेचं आहे, पण ते योग्य प्रमाणात आणि कसं करायचं? सो आयुर्वेदानुसार जेव्हा आम्ही विचार करतो तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की मेद जे आपल्या शरीरातला जो मेद धातू आहे त्याची वृद्धी जर झाली असेल तर त्याच्यासाठी लंघन हा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे उपास करणं. सो त्याच्यामध्ये उपास हा सांगितलेला असेल तरी तो संध्याकाळी 6 नंतर, मग रात्री आपण जास्त काही खायचं नाही. कारण का आपलं शरीर हे सूर्याशी कोरिलेटेड आहे. जेव्हा सूर्य आहे तेव्हा आपल्या शरीरात पचन नीट होतं, पण सूर्यानंतर मग मात्र आपल्या शरीरामध्ये पचन हे होत नसतं. म्हणून 6 नंतर जास्त अन्न सेवन करायचं नाही. मग 6 नंतर मॉर्निंग मध्ये नाश्त्याच्या वेळात जे आपण म्हणतो की तेव्हा मग आपण 9 वाजता वगैरे नाश्ता घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी आपण जाऊन वॉक करून यायचंय की जे आधी पचलेलं अन्न आहे त्याचं अजून पचन नीट झालं पाहिजे आणि मग नंतर 9 किंवा 10 वाजता आपण नाश्ता करायचा आहे.
सो ह्याला आपण जसं आता आज आपण म्हणतो की इंटरमिटंट फास्टिंग आहे, त्याच्यातली जी फास्टिंग विंडो जी आहे ती आयुर्वेदानुसार ही अशीच सांगितलेली आहे की म्हणजे आपण 6 नंतर काही खायचंच नाही. सो ती सेम फॉलो केली जात असते. पण त्याच्यामध्ये आपण काय सांगतो की जर तुम्ही एवढं फॉलो करताय तर त्याचा कुठेतरी तुम्हाला त्रास नाही होते ना, हेही बघणं गरजेचं आहे. कारण काही पेशंटमध्ये पित्ताचा त्रास हळूहळू त्यांना व्हायला लागतो एवढं फॉलो करून, कमी खाऊन. तर तुमची प्रकृती कशी आहे त्याप्रमाणे डाएट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्ही खाल्लं नाही तर तुमचं हमखास डोकं दुखणार आहे, तुम्हाला उलटी होणं किंवा मळमळणं हे होणार आहे. मग तुम्हाला अगदी इंटरमिटंट फास्टिंग न करता तुम्ही काही वेगळ्या प्रकारे करू शकता. त्याच्यात पण आपण एक लिमिटेशन्स करू शकतो. बरोबर. सो असं असतं. पण काही फॅट्स डाएट असतात, जसं ज्याच्यामध्ये नॉर्मली मिल्कशेक्स वगैरे किंवा शेक्स, प्रोटीन शेक्स जे घेतले जात असतात. सो त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला स्थूल अन्न येण्याची सवय असते आणि ते लिक्विड यायला लागतं, ते डायरेक्ट लिक्विडच आलेलं आहे. त्याला पचन करण्यासाठी काही जास्त करावंच लागत नाही, म्हणजे त्यांची हळूहळू पचनशक्ती ही कमी होणार आहे. कारण काय ते लिक्विड फॉर्म मध्ये जास्त घेतात. पण आपल्या शरीराला कसली सवय आहे तर ते स्थूल अन्न सूक्ष्म रूपांतरण करणं ही प्रोसेस आपल्या शरीरामध्ये होत असते. सो तेव्हा कुठेतरी मग पेशंटना पहिले तर खूप लगेच फास्ट वेट लॉस होतो, पण नंतर हळूहळू त्यांची अन्नावरची इच्छाच निघून जाते की भूकच लागत नाही, खावंसच वाटत नाही आणि मग कुठेतरी अन्न आपल्या शरीराला जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळणंच हळूहळू कमी व्हायला लागतं. पचनशक्तीच राहत नाही त्यांना. येस, पचनशक्तीच राहत नाही. तर ती पचनशक्ती आपण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढं वेट मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपलं पचन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याच्या कॉस्टवर आपण हे करणं चुकीचं आहे. तर लिक्विड्स असावी नो डाऊट, पण पूर्ण लिक्विड्सवरच आहोत तर तसं न करता ते योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर अपचन हा एक मूळ आहे प्रत्येक रोगाचं आपण म्हणूयात की आपलं जर पचन संस्था ही जर व्यवस्थित काम करत नसेल तर किती आजारांना आपण आमंत्रण देतोय ते आपण बघितलं पाहिजे. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं पचन आणि अपचन या विषयावरती आणि मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांनाच हे खूप उपयोगी आहे. कारण आज आपण जे काही एकूण आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यानुसार आपल्या कामाच्या वेळा, आपल्या खाण्याच्या वेळा, आपल्या झोपण्याच्या वेळा या सगळ्यांचा परिणाम आपल्या तब्येतीवरती होतो, आपल्या आरोग्यावरती होतो आणि म्हणून मग सतत काही ना काही तरी तब्येतीच्या कुरबुरी होत असतात. तर या कमी होण्यासाठी, बंद होण्यासाठी याची मूळ आपली पचनसंस्था व्यवस्थित असली पाहिजे आणि याबद्दलच डॉक्टर रुचा यांनी आज आपल्याला मार्गदर्शन केलं. मी खूप तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. आणि आमच्या चॅनलला नेहमी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ नेहमी बघत राहा आणि छान छान कमेंट्स देत राहा. आणि अर्थात डॉक्टर रुचा यांना भेटण्यासाठी दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.